आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 9 सप्टेंबरला मतदान. बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षणानंतर 65 लाखापेक्षा जास्त मतदारांची नावं वगळली. अवैध बेटिंग ॲप्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारांसह बेटिंग ॲप्सला नोटीस. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th फेल ठरला. सर्वोत्कृष्ट चित्रपट. विक्रांत मस्सी, शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला अभिनयासाठी पुरस्कार जाहीर. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या सामन्यात भारताचा पहिला डाव 224 धावांत आटोपला. नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या 7 ऑगस्टला निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरायची मुदत असेल तर 9 सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आयोगानं या निवडणुकीसाठी मतदारसंघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात. विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण रद्द करावं या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शस्त्रसंधीबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट चर्चा झाली. पाकिस्तानबरोबरचा कोणत्याही प्रलंबित प्रश्नावर फक्त दोघांमध्ये चर्चा होईल असं भारतानं अमेरिकेसह सर्व देशांना स्पष्टपणे सांगितलं होतं, असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं. अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान विक्रीच्या प्रस्तावावर औपचारिक चर्चा झालेली नाही, असं त्यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या 2 दिवसीय झारखंड दौऱ्यात आज धनबादच्या IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ISM अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या 45व्या दीक्षांत समारंभात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करायचं आवाहन केलं. यावेळी राष्ट्रपतींनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये उच्च दर्जाचे BTech पदवीधर प्रियांशू शर्मा यांना राष्ट्रपती सुवर्णपदक प्रदान केलं. तसंच प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव PK मिश्रा यांनी DSc पदवी प्रदान करण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. प्रधानमंत्री उद्या उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यावर असतील. यावेळी ते किसान सन्मान योजनेअंतर्गत 9,70,00,000 शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करतील. उत्तर प्रदेशातल्या 2,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीचा मसुदा निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केला. यात 7,24,00,000 मतदारांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव असलेल्या 65,62,000 जणांना या यादीतून वगळण्यात आलं. विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमानंतर ही यादी जाहीर झाली. पाटण्यातून सर्वाधिक सुमारे 4 लाख नावं वगळण्यात आलेत. या संदर्भात आक्षेप असणाऱ्या मतदारांना 1 सप्टेंबरपर्यंत दावे दाखल करता येतील. त्यांच्या पडताळणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अवैध बेटिंग ॲप्सवर बंदी घालायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्य सरकारं, भारतीय रिझर्व्ह बँक, सक्तवसुली संचालनालय आणि दूरसंवाद नियामक प्राधिकरण ट्रायला नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं गुगल इंडिया, ॲपल इंडिया, ड्रीम11, मोबाईल प्रीमियर लीग आणि A23 गेम्स या कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे. चित्रपटसृष्टीतले तारे, क्रिकेटपटू आणि इतर प्रभावशाली मान्यवरांनी अशा बेटिंग ॲपविषयी सर्वसामान्यांची दिशाभूल केल्याबाबतची तक्रार गेल्या मार्चमध्ये तेलंगणा पोलिसात दाखल झाली होती. तसंच बेटिंग करून झालेलं कर्ज फेडता येत नाही म्हणून तेलंगणात 24 जणांनी आत्महत्या केल्याचं सांगणारा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्या आधारे ही जनहित याचिका दाखल झाली आहे. यावरची पुढची सुनावणी येत्या 18 ऑगस्टला होणार आहे. बंगळुरूमधल्या लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयानं आज धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचे नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं. रेवण्णा याच्याविरोधात हसन जिल्ह्यात दाखल झालेल्या 4 बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणातला निकाल आहे. या प्रकरणी उद्या शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करायची मागणी मंजूर झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी या संदर्भातलं राजपत्र आज प्रसिद्ध केलं. 18 ऑगस्टपासून हे खंडपीठ कार्यरत होईल. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th फेल हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय आणि या चित्रपटातला अभिनेता विक्रांत मस्सी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झालाय. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शाहरुखचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेसाठी राणी मुखर्जीला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना जाहीर झाला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला आहे. शिल्पा राव सर्वोत्कृष्ट गायिका आणि PVNS रोहित सर्वोत्कृष्ट गायक ठरला. नवी दिल्लीत झालेल्या वार्ताहर परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ 2 या चित्रपटाला जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांना या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो मुझको बहुत अच्छा लगा ये तीनों बच्चों को अवार्ड मिला और नाल्टो को बेस्ट चिल्ड्रन फिल्म मिला, तो ये काफ़ी अच्छी चीज़ है कि बहुत मेहनत करके फिल्म बनाया और बहुत अच्छा रिसीव भी है ऑडियंस का. तो ऐसी फिल्म बनाने में मज़ा भी आता है, लोगों को देखने में भी मज़ा आता है. आई एम वेरी हैप्पी आई एम पार्ट ऑफ दिस जर्नी. आई एम वेरी थैंकफुल टू ज्यूरी एंड ऑल माय टीममेट्स एंड वेरी वेरी कंग्रेट्स टू ऑल माय टीममेट्स एंड पीपल हु हेल्प मी टू मेक दिस फिल्म. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आई या चित्रपटाला जाहीर झालाय. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार आशिष बेंडे यांना आत्मा पॅम्पलेटसाठी जाहीर झालाय. सर्वोत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जिप्सीसाठी कबीर खंदारे, ना 2साठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव यांना मिळाला आहे. देशाची संरक्षण सामग्री केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय या निकषांवरच खरेदी केली जाते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. वीज खरेदीबाबत बाजारपेठेत उपलब्ध प्रस्ताव आणि जागतिक परिस्थिती यावर आधारित निर्णय घेतले जातात असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. रशियाबरोबरच्या संबंधांविषयी ते म्हणाले की कोणत्याही राष्ट्राबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांकडे त्रयस्थ राष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहता कामा नये. भारत रशिया संबंध जुने आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेत. अमेरिकेबरोबरचे संबंध परस्पर हिताच्या आणि लोकशाही मूल्यांच्या बळावर आधारलेले असून सध्या परिवर्तनातनं जात आहेत. मात्र भविष्यात ही भागीदारी विशेषतः संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थायलंड आणि कंबोडिया दरम्यानच्या सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी थायलंडनं दिलेल्या प्रस्तावाचं कंबोडियानं स्वागत केलं आहे. या प्रश्नावर पुढच्या आठवड्यात मलेशियात चर्चा करायचा प्रस्ताव थायलंडनं दिला आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली. कंबोडियाचे संरक्षण मंत्री आणि थायलंडचे उपसंरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी होतील. अलीकडेच 24 जुलैला कंबोडिया आणि थायलंडच्या सैनिकांत वादग्रस्त सीमेवर सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यानंतर 28 जुलैला दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. अमेरिकेचा दबाव वाढत असतानाही युक्रेनसोबतच्या युद्धविरामासाठी आपल्या अटींमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. ते मॉस्को इथं बातमीदारांशी बोलत होते. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना समाधानकारक वाटू शकेल आणि दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल अशा मजबूत पायावर आधारित कायमस्वरूपी स्थिर शांतता प्रस्थापित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या लक्ष्य सेन आणि थरुण मन्नेपल्ली यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानं चीनच्या झू जुआन चेन याला 21-14, 18-21, 21-14 असं पराभूत केलं. आता त्याची लढत इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याच्यासोबत होईल. थरुण मन्नेपल्ली यानं चीनच्या हू झेन अन याला 21-12, 13-21, 21-18 असं नमवलं. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 224 धावात आटोपला. करुण नायरच्या 57 धावा ही भारताच्या या डावातली सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्यावर बाद झाले. इंग्लंडतर्फे गस ॲटकिन्सन यानं 5 तर जोश टंग यानं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या 5 बाद 205 धावा झाल्या होत्या. मोहम्मद सिराज यानं 3 बळी टिपले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 9 सप्टेंबरला मतदान. बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षणानंतर 65 लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळली. अवैध बेटिंग ॲप्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारांसह बेटिंग ॲप्सला नोटीस. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th फेल ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. विक्रांत मस्सी, शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला अभिनयासाठी पुरस्कार जाहीर. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या सामन्यात भारताचा पहिला डाव 224 धावात आटोपला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.